नमस्कार. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर आज आपण सहावा हप्ता आणि एक विषय मिळणार की 3,000 मिळणार याबाबत आपण संपूर्ण चर्चा करणार आहोत. म्हणजे तुमच्या मनामध्ये जे काही डाऊट्स असतील ते सगळे क्लिअर होतील. त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक करा. चला तर सुरू करूया. बघा, आता सहावा हप्ता जो आहे तो नोव्हेंबरमध्ये देण्याचं जे आहे ती घोषणा केली होती. परंतु 23 तारखेला जो आहे तो विधानसभा निवडणुकीचा जो निकाल आहे त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये नवीन सरकार जे काही सरकार येईल ते स्थापन होईल. त्याच्यामध्ये पुढचा आठवडा निघून जाईल. पुढचा आठवडा निघून गेला म्हणजेच नोव्हेंबर महिनासुद्धा निघून जाईल. त्याच्यानंतर डिसेंबरमध्ये आता जो काही तुम्हाला 6वा आणि 7वा हप्ता एकत्रित जो तो मिळणार आहे तो एकत्रित मिळणार नाही. आता म्हणजे प्रत्येक महिन्याला जसं आता ठरलेलं आहे की महायुती सरकारने जसं ठरवलेलं आहे की ₹2100 देणार म्हणून, तर त्याचप्रमाणे जर तुम्हाला इथे ₹2100 दर महिन्याला मिळतील. म्हणजे डिसेंबरमध्ये ₹2100 पासून सुरुवात होईल. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला ₹2100 जे आहेत ते मिळून जातील. आता बघा, दुसरी गोष्ट म्हणजे ₹3000. आता ₹3000 हे महाविकास आघाडी सरकारने जे आहे ते घोषणा केलेली आहे की आम्ही जर आमचं सरकार आल्यानंतर तुम्हाला ₹3000 महालक्ष्मी योजनेतर्फे तुम्हाला ₹3000 मिळतील. परंतु जे आहे ते यांनी फक्त घोषणा केलेली आहे. ते खरोखर अंमलबजावणीत येते की नाही ते आपल्याला सरकार आल्यानंतरच समजेल. परंतु महायुती सरकारने निवडणुकीच्या आधीपासूनच जी आहे ती योजना चालू केली होती आणि त्याप्रमाणे त्यांनी पैसे देणंसुद्धा सुरू केली होती. म्हणजे येणाऱ्या समजा महायुती सरकार आलं तर तुम्हाला ₹2100 निश्चित तुम्हाला ₹2100 हे मिळणारच. आणि ज्यावेळेस पैसे यायला सुरुवात होतील, पैसे ह्या महिलांना आधी येतील ज्या महिलांना आत्तापर्यंत एकही रुपया आलेला नाही, ज्यांनी जुलैपासून फॉर्म भरलेले आहेत. महिना कोणताही असू द्यात, कोणत्या महिन्यात तुम्ही फॉर्म भरलेला असू द्यात, परंतु तुम्हाला अजून ते एकही रुपया आलेला नाही, अशा महिलांना सर्वात पहिले पैसे येण्यास सुरुवात होतील. भले ज्या महिलांना ₹1 आलेला नसेल किंवा फक्त 4,500 आलेले असतील, अशा महिलांना सर्वात पहिले पैसे येण्यास सुरुवात होतील. त्याच्यानंतर ज्या महिलांनी 5 हप्ते आता घेतलेले आहेत ₹7,500, तर अशा महिलांना जे आहे ते पैसे येण्यास सुरुवात होईल. तर अशा प्रकारे तुम्हाला ₹2100 हे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात मिळून जातील. त्याच्यानंतर दर महिन्याला तुम्हाला ₹2100 हप्ता जो आहे तो चालू राहील. तर येणारा जो काय तारीख ठरेल किंवा कोणत्या दिवशी देणार, कोणती तारीख ठरेल याच्याबद्दल जे काही अपडेट असतील ते तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला मिळेलच. तशा प्रकारे व्हिडिओसुद्धा बनवून चॅनलवरती अपलोड करेन. त्यासाठी तुम्ही चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून माझ्या चॅनलचे जे काही नोटिफिकेशन असतील ते तुम्हाला मिळतील. तर अजूनही काही तुम्हाला तुमच्या मनामध्ये जे काही डाऊट्स असतील लाडकी बहीण योजनेबाबत तर तुम्ही कमेंट करून सांगा. मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्की देईन. धन्यवाद.